नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एएनएम नर्सिंग स्टुडंट्ससाठी प्रायमरी हेल्थ केअरमध्ये विचारला जाणारा प्रश्न। फरक स्पष्ट करामध्ये 5 मार्काला प्रश्न विचारला जातो, तो आहे गोवर आणि कांजण्या। फरक स्पष्ट करा ऑलरेडी आधीच्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारला गेला होता। आणि मेडिकल सर्जिकल नर्सिंग जीएनएम सेकंड इयरच्या नर्सिंग स्टुडंटला विचारला जाणारा हाही क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे, मागच्या एका परीक्षेमध्ये एकदा विचारलं गेलेलं आहे, तर तुम्हाला लिहिता आला पाहिजे किंवा इन फ्युचर विचारलं तर तुम्हाला कसं लिहायचं याबद्दल माहिती असायला पाहिजे, म्हणून आजचा हा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर जीएनएम सेकंड इयरसाठी आणि एएनएम स्टुडंटसाठी प्रायमरी हेल्थ केअर एमएससी सेकंडमध्ये विचारला जाणारा प्रश्न। तर आपण बघूया पहिला गोवर, ज्याला मेझल्स बोलतात, कांजण्या ज्याला इंग्रजीमध्ये चिकन पॉक्स म्हणतात, चिकन पॉक्स आणि मेझल्स। तर आपण बघूया पहिलं गोवरचा डिफरन्स बघूया। तर गोवरचा ऐकायचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कधी कधी मी काय बोलते तर तुम्हाला मी बोलून जे सांगितलं ते नीट समजेल, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर 5 मार्काचा प्रश्न असतो, तुम्हाला 10 मार्काला लिहायचं आहे। 10 त्याचे पॉईंट्स लिहायचे आहेत। 5 मार्काच्या क्वेश्चनसाठी 10 पॉईंट्स लिहिता आले पाहिजेत। तर गोवरचा अधिशन काळ सुमारे 10 ते जास्तीत जास्त 21 दिवस असो। गोवरचा अधिशन काळ सुमारे 10 ते जास्तीत जास्त 21 दिवस असो। तर कांजिण्यांचा जो अधिशन काळ आहे तो सुमारे 7 ते 21 दिवस असतो। कांजिण्यांचा अधिशन काळ किती आहे? सुमारे 7 ते 21 दिवस। त्याच्यानंतर गोवरला कारणीभूत जंतू मिझल्स व्हायरस असतो। गोवरला कारणीभूत जंतू कोणता आहे? तर मिझल्स व्हायरस हा जंतू कारणीभूत आहे। तर कांजिण्यांना कोणता आहे? तर वेरिझिला जोस्टर व्हायरस असतो। कांजिण्यांना कारणीभूत कोणता? तर वेरिझिला जोस्टर हा जंतू कारणीभूत किंवा व्हायरस कारणीभूत असतो। त्याच्यानंतर आहे पुरपूर्वीची लक्षणे। पुरं जेव्हा गोवरची येतात, शरीरावरती पुरं येतात, तर पुरपूर्वीची लक्षणे कोणती? मध्यम ताप असतो, नाक वाहते, डोळे लाल होतात, कॉम्प्लेक्स स्पॉट दिसतात। तर आणि पुरपूर्वीची लक्षणं अशा प्रकारे असतात। पुरपूर्वीची लक्षणे मध्यम ताप, नाक वाहते, डोळे लाल होतात, कॉम्प्लेक्स स्पॉट असं। कॉम्प्लेक्स स्पॉट आता तुम्हाला माहिती आहे डॅश डॅश ह्या आजारामध्ये कॉम्प्लेक्स स्पॉट दिसतात। तर हा प्रश्न पण विचारला जातो परीक्षेला, तर तुम्हाला कॉम्प्लेक्स स्पॉट हा म्हटल्यावरती लगेच गोवर आठवायला पाहिजे। त्या पुरपूर्वीची लक्षणे सौम्य स्वरूपाची असतात। त्याच्यामध्ये पुरपूर्वीची लक्षणे कशी असतात? तर सौम्य स्वरूपाची असतात। त्याच्यानंतर पुरं जेव्हा येतात ना, त्याची विभागणी करता चेहऱ्यावर जास्त तर हात तळपायावर नसते, नंतर मान व शरीर व शेवटी हातापायावर येते। म्हणजे पुरल्याची जेव्हा आपण पुरं जेव्हा कुठे कुठे येतात त्याची विभागणी जेव्हा करतो तर चेहऱ्यावर पुरं जास्त असतात, हात तळपायावर नसते, नंतर मान व शरीर व शेवटी हातापायावर येते। तर हात व तळपायावर पुरं नसते, पण नंतर मान जे आहे ते, शरीर व शेवटी हातापायावर गोवराचे पुरं येतात। तर आता पुरळाची मुख्यतः पुरं ह्याच्यामध्ये काय असतं? छाती व पोटावर असते, हात व तळपायावर नसते। ह्याचे पुरं कधी कधी चेहऱ्यावरही येतात। कांजिण्यांचे चिकन पॉक्सचे पुरं आहे ते चेहऱ्यावर पण येतात कधी कधी, पण जास्त करून छाती पोटावर असते, हात तळपायावर नसते, हातावर पण असते कधी कधी। कारण बरेच जण कांजिण्या, बहुतेक जणांना जे माझा व्हिडिओ आता बघतायत आणि तुम्ही आजूबाजूच्या मुलांनाही बघितलं असेल, त्यांना कांजिण्या बऱ्याचदा येतात। त्याच्यानंतर पुरं 3ऱ्या-4थ्या दिवशी येते, लहान लहान चट्टे दिसतात। याच्यामध्ये पुरं 3ऱ्या व 4थ्या दिवशी येते, लहान लहान चट्टे दिसतात गोवरामध्ये। तर पहिल्या दिवशी कांजिण्यांचे पुरापासून म्हणजे पहिल्या दिवशीपासूनच हे दिसतं। फोड किंवा रोज 3-4 दिवस थोडे थोडे उठते। फोड किंवा पुरं जे असतात ह्याचे जे येतात पुरं, कळलं का? पहिल्या दिवसापासून दिसतं आणि फोड किंवा जे पुरं असतं तर रोज 3-4 दिवस थोडे थोडे उठते। त्याच्यानंतर 6वा फरक आहे, आठवड्यानंतर मावळू लागते। पाणीदार फोड अशा अवस्था नसतात। आठवड्यानंतर पुरं ते मावळायला लागतात, पाणीदार फोड वगैरे अशी काय अवस्था नसतात। पण ह्यामध्ये काय होतं? तर फोडाची किंवा पुरळाची स्थिती फार जलद गतीने बदलते। फोड दिसल्यानंतर 4 ते 7 दिवसांनी खपल्या धरतात। हे फोड दिसल्यानंतर 4 ते 7 दिवसांनी खपल्याच्या धरायला सुरुवात होते।
त्याच्यानंतर 7वं आहे, यामध्ये तापाचे प्रमाण जे आहे ते पुरळ दिसू लागल्यानंतर कमी होते. तापाचे ह्याच्यामध्ये प्रमाण आहे ते काय होतं, पुरळ दिसू लागल्यावरती ना कमी होतं गोवरमध्ये. पण प्रत्येक नवीन फोड आला तर थोडा ताप असतो. आता ह्याच्यामध्ये काय होते, इथे पुरळ पण तुम्ही करू शकता. जिथे मी फोड लिहिले तिथे पुरळ पण करू शकता तुम्ही. तर प्रत्येक नवीन फोड आला किंवा पुरळ आला तर थोडा ताप असतोच कांजिण्यामध्ये. त्याच्यानंतर 8वं आहे, पुरळ मावळते तेव्हा त्वचेवरून हलका कोंडा सुटतो. जेव्हा पुरळ मावायला सुरुवात होते, कमी व्हायला सुरुवात होते, तेव्हा त्वचेवरून हलका कोंडा सुटतो गोवरमध्ये. तर यामध्ये खपल्या वाळल्यानंतर त्या दिवशी व्रण राहतात. यामध्ये खपल्या ज्या वाळतात, कळालं असे बऱ्याच जणांना तर खपल्या येतात वरती त्या फोडाच्या वरती किंवा पुरळाच्या वरती, तर त्या ठिकाणी व्रण जो आहे तो राहतो. त्याला तुम्ही नखाने खरडवलं तर ते तुम्हाला लाईफ टाईम म्हणजे राहते, जखम त्याची राहत नाही पण तो व्रण राहून जातो ह्याचा. त्याच्यामुळे डॉक्टर सांगतात की त्याला खपली काढू नका, हाताने काढायची, वाळल्यानंतर हे करायचे असते. त्याच्यानंतर 9वं आहे, 5 वर्षाच्या आतील मुलांना गोवर येतो. जन्मापासून 9 महिन्यापर्यंत गोवर येत नाही. म्हणजे 5 वर्षाची जी आतली मुलं असतात त्यांना गोवर येतो. 9 महिन्यापर्यंत गोवर येत नाही, कारण तेव्हा आईच्या म्हणजे आईकडून जी प्रतिकारशक्ती मिळालेली असते त्याच्यामुळे गोवर येत नाही 9 महिने. पण त्याच्या खालील मुलांना, त्याच्यानंतरच्या मुलांना गोवर येऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये चिकन पॉक्स असते, 10 वर्षाच्या मुलांना किंवा त्याच्या खालील मुलांना कांजण्या येतात. 10 वर्षाच्या मुलांना किंवा त्याच्या खालील मुलांना कांजण्या येतात. प्रतिकारशक्ती नसेल तर कोणत्याही वयात येतात. 10 वर्षाच्या मुलांना जास्त प्रमाण असं कांजण्या तुम्ही बघितलं असेल, लहानपणी येतात. पण 15 वर्षाच्या मुलांनाही येऊ शकतात. 17 वर्षाचं जर प्रतिकारशक्ती नसेल तर कोणत्याही वयात या येतात. त्याच्यानंतर 10वं आहे, विपरीत परिणाम ह्याचे काय होतात, तर ब्रॉन्कायटिस होतो, न्यूमोनिया होतो, ओटायटिस मीडिया हे विपरीत परिणाम होऊ शकतात. तर कांजण्यांचे विपरीत परिणाम काय, तर जंतुसंसर्ग होतो, क्वचित प्रसंगी फोडामधून जंतुसंसर्ग होतो, न्यूमोनिया, एन्सेफलायटिस हे सारखे विपरीत परिणाम जंतुसंसर्ग हे जे आहे ते चिकन पॉक्समध्ये आपल्याला आढळून येतात. तर तुम्हाला अशा प्रकारे त्याचा डिफरन्स 10 लिहायच्यात. तुम्हाला अजून माहीत असतील, तुम्हाला ॲड करायचे असेल तुम्ही पण 2-3 करू शकता. एखादं थोडंसं हे झालं तर आठवलं नाही तर तुम्हाला 10-12 तरी माहिती असायला पाहिजे. मी तर सध्या 10 दिले तुम्हाला, पण तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही अजून लिहू शकता. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवायचा आहे. आणि एएनएम नर्सिंग स्टुडंटसाठी मी सांगते टिप्स त्यांना, की जेव्हा हे लिहिणार डिफरन्सेस जेव्हा तुम्ही लिहिणार ना स्टुडंट लोकांना, GNM-वाल्यांना माहिती आहे, मी ऑलरेडी माझ्या म्हणजे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. लिहिताना तुम्हाला अशा प्रकारे इथे गोवरसाठी एक ब्रॅकेट करायचा, कांजण्यांसाठी, त्याच्यानंतर इथेसुद्धा हे करायचं आहे आणि इथे अशा लाईन मारून घ्यायच्या तुम्हाला. इथे पहिला डिफरन्स लिहिला की अशा प्रकारे, आणि इथे मध्ये एक लाईन मारून घ्यायची, म्हणजे इथे पहिला लिहिला, लाईन इथे संपली, तिथे आहे का बघा, इथे लिहिलं. तर माझं बघा इथे थोडंसं डिफरन्स कमी राहिलं आहे, इथे जास्त राहिलं आहे. पण लगेच तुम्ही मग जेव्हा 4थं लिहायला घेणार तेव्हा इथे नाही घ्यायचा. ही जी आपण लाईन कोणती आता इथे कशी स्टार्ट केली आहे, वरती गॅप राहून सगळे समोरासमोर यायला पाहिजेत. कळलं, कसं तरी उगाच लिहायचं म्हणून लिहायचं असं करायचं नाही आहे. आणि काही क्वेरी असेल तर मला नक्की विचारा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.